नदीला। ही मागे जी बघताय ती शरयू नदी आहे। इकडे हातपाय धुतले आणि काही जणांनी वाचलोय, पडता पडता वाचलोय। अयोध्यामधून तुम्हा सर्वांना सुप्रभात। तर नमस्कार मित्रांनो, मी यशराव तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। आणि आज मी अयोध्यामध्ये, आमचा दुसरा दिवस आहे अयोध्यामध्ये। काल आम्ही दर्शन घेतलं, आज आम्ही आलो आहे शरयू नदीला। ही मागे जी बघताय ती शरयू नदी आहे। इकडे हातपाय धुतले आणि काही जणांनी आंघोळसुद्धा केले। तर झालं आहे असं की आता लेटसुद्धा झालं आहे, नाही तर विचार होता आज परत राम मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं। हां, फोटो काढायचा का? हां, एक मिनटं काढतो। तर लेट झाल्यामुळे नाही जाता आलं। इकडनं दुपारची ट्रेन आहे प्रयागराजसाठी, तर निघू प्रयागराजसाठी। बघूया आता तिकडे पुढे कसं काय ते, भेटू प्रयागराजला। ह्याला म्हणतात चाय लवर। चाय हलत हलत सांडते, पण चाय काय सोडत नाही आहे। एकदम दारूची कशी तलब असते माणसाला, तशीच चायची तलब आहे। हो, नेते बाबा शेवटला। गाडीमध्ये गर्दी बघा, माणसांना बसायला जागा नाही, बसायला जागा नाही, एवढ्या गर्दी। नेक्स्ट लेवल औरा। आणि पुढीचे बघा आमचं सुपरमॅन गणेश छत्रे। ओ गणेश भैया, ओ सुपरमॅन जमाने गेम म्हणा तुला। आय लव्ह यू। तर मित्रांनो, झालं असं की दुपारी 3 वाजताची ट्रेन लेट होऊन संध्याकाळी 7 वाजताची झाली। तर त्याच भाने आम्ही विचार केला थोडी अयोध्या नगरी आणि थोडी शॉपिंग केली जाय। तर मित्रांनो, अयोध्या नगरी फिरून आता आम्ही हॉटेलला बसलोय जेवायला। कोल्हापुरी पनीर वगैरे, डाळ। बहुत दिनों के बाद अच्छा खाना खाने मिल रहा है आज, इसलिए लड़के खुश है। बहुत दिनों के बाद आज कोई आमिर मिला है जो खाना जेवण करून आम्ही निघालो प्लॅटफॉर्मसाठी। तर आजच्या दिवसाचा आमचा प्लॅन थोडा वेगळा होता, पण ट्रेन लेट झाल्यामुळे सगळा प्लॅन मागे पुढे झाला आहे। पण काही हरकत नाही, बाहेर आलोच आहे, दर्शनासाठी आलोच आहे, तर झोप वगैरे तर होत राहील।
पण दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे. तर पटपट आम्ही पोचू स्टेशनला. तर मित्रांनो रात्रीचे 3 वाजलेत, बघू शकता 3 वाजले आणि आता आम्ही आहोत प्रयागराज स्टेशनला. आणि ही ट्रेन आमची होती दुपारी 3:30 वाजताची. ती डिले होऊन अयोध्यावरनं सुटले 10:30 वाजता. आता पुढची हे सगळे आपले लातूरचे पर्यटन. प्राचीन मंदिर आहे हा नागवासुकी. येताना आपण दर्शन करूया. का महाद्वार बनवले सुंदर. छोटे पार्ट एडिट करायचे. सध्या आपण कुंभमेळ्याच्या इथे आलेलो आहोत. त्रिवेणी संगमच्या इथे आलेलो आहोत आणि सगळे लोक संगमकडे जात आहेत, तुम्हाला दिसत असेल. आणि आम्ही त्यांच्यासोबतच जात आहोत. आता सध्या तर तुम्हाला गर्दी दिसते ती खूप कमी दिसत असेल, पण काही वेळानंतर इथे भरपूर गर्दी होणार आहे, जे की इथे चालायला देखील मुश्किल होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे कुंभमेळ्याचे टेंट वगैरे लागलेले आहेत. आम्ही कंटिन्यू 10 मिनिटापासून चालतो तरी आम्हाला काय आणखी भेटलेलं नाही आहे संगम. तुम्ही बघू शकता इथे त्या साईडला पूर्ण टेंट वगैरे बघू शकता. आम्ही अर्धा घंटा झाला चालतोय सगळेजण, सगळे बॅगा लगेज वगैरे घेऊन चालतोय. तरी पण आम्हाला त्रिवेणी संगम आणखी आम्ही पोहोचलेलो नाही आहेत. बाकी सगळे लोक चालत आहेत, तुम्ही बघू शकता. आम्ही पण त्याच लाईनमध्ये चालतोय तरीपासून. आम्ही फॉलो करतोय त्यांना. ते पण लोक खूप वेळ झाला आमच्यासोबत चालत आहेत, तरी पण आणखी आम्हाला भेटलेलं नाही. माहिती नाही, आता बघू पुढे किती वेळात आपण पोहोचू वगैरे. पण सध्या तर आणखी खूप चालायचं असं दिसतंय मला. आणि हे सगळे आमचे फ्रेंड्स लोक जे आलेले आहेत सोबत. जय श्री राम, जय महाकाल. दोस्तों, आज हम यहाँ आए महाकुंभ में और हमारी सारी पूरी टीम आज महाकुंभ के दर्शन के लिए आई हुई है. और यहाँ पर योगी जी ने इतनी अच्छी व्यवस्था की है कि यहाँ पर लोग एक बार नहीं बार बार आने की इच्छा करेगा. और सब सुख सुविधा यहाँ पर योगी जी ने बहुत अच्छी सी की है. जय महाकाल. सभी भारत में रहने वाले सभी हिंदुओं को यहाँ पर आने की ज़रूरी है. एक बार महाकुंभ के दर्शन कर ले और नहा स्नान कर ले, आपके सारे पाप मिट जाएंगे. तर मित्रांनो, आम्ही त्रिवेणीला डुबकी मारले. ही गर्दी बघा, गर्दी तरी आज एवढी नाही आहे. उद्या 12 तारीख असल्यामुळे उद्या बेकार गर्दी असणार आहे.
आज आम्ही चांद पेटला म्हणून मारल्या. उद्या परत यायचा प्रयत्न करू. उद्या सुद्धा येऊन जाऊ आम्ही. तर मित्रांनो मस्त स्नान झालं एकदम व्यवस्थित. उद्या 12 तारीख आहे. उद्या मेन स्नान असणार आहे. त्यामुळे आज करून घेतलंय. उद्या पण परत येऊ पण नीट भेटेल नाही म्हणून आज करून घेतलं. आता आम्ही इकडून निघतोय. आता माहीत नाही पुढे काय प्लॅन आहे बघू. आणि बॅटरी वगैरे पण फोनची बॅटरी वगैरे सगळं लो झालं आहे. आता बघू चार्जिंगला पण कुठे लावायला भेटतो. तर मित्रांनो सकाळी आम्ही स्नान करून आल्यावर थोडा आराम केला. हे मागे बघतायत हे सगळीकडे टेंट लावलेत. फक्त टेंटचाच आपल्या इकडे ऑप्शन आहे. इकडे रूम बीम तुम्ही बोलाल रूमसाठी वगैरे इकडे काही लांबपर्यंत रूम नाही भेटणार. लांबपर्यंत रूम वगैरे काही नाही. फक्त टेंट आणि टेंट आहे. फोन बिनचं सगळं चार्जिंग लो झाले. कसं तसं मी गोलला चार्जिंग केलं आहे. बाकी फोनला इकडे चार्जिंग झाले नाही प्रॉपर. इकडे चार्जिंगची जास्त सोय नाही. तर पॉवर बँक वगैरे सोबत ठेवा. आणि गर्दी जे बोलायचं तुम्ही विसरला यांनी हात टाकला तर. बाकी तुम्ही विचार करत असाल तुम्ही इकडे येऊन रूम वगैरे बुक कराल तर लांबपर्यंत तुम्हाला रूम वगैरे काही भेटणार नाही. हे सगळं बुकिंग असतं का? हां बुकिंग मेंबरवाले लोकांचे ते सगळे बुकिंग वगैरे होत आहेत. बाकी यायचं असेल तुम्ही तुमच्या रिस्कवर या. अन्न पाणी पण सकाळपासून उपाशी आहोत. आत्ता उठून निघालो आहे. प्रयागराज नगरी फिरतोय. बघू आता चार्जिंग वाचवून ठेवतो मी. काहीतरी चांगलं इंटरेस्टिंग दिसलं की व्हिडिओ काढतो. व्हिडिओ चालू आहे. तर मित्रांनो इकडे सवारी खूप मुश्किलने भेटत आहेत. असं नाही की नाही भेटत आहे. भेटत आहेत पण असं बाईकनी वगैरे पण 100-200 रुपये सवारी आहे. डबल सीट बसवत आहेत. पर पर्सन 100 रुपये. ते पण 2 ते 3 किलोमीटरपर्यंतचे. वाचलोय. पडता वाचलोय. बसा पण आपल्या रिक्सवर. तर आम्ही आता जुना आखाडा चालू आहे. जिथे साधूबाबा नागासाधू वगैरे आहेत. थोडे व्हिडिओ काढू आपण. नाही चांगलं वाटत आहे पण काढू व्हिडिओ. चला चालू आहे सगळे नागा साधूच आहे ते.